आज सकाळी अंघोळ झाल्यानंतर सर्वात अगोदर झाडांना पाणी टाकून घ्यावं म्हटलं. आता उन्हाळा सुरू झालाय, जशी माणसाला पाण्याची गरज आहे तशी झाडांना पण असते. आणि एक दिवस जरी झाडांना पाणी टाकलं नाही तर पार ते कोमेजून जातात. तर इकडे बघू शकता आमचं मनी प्लॅन्टचं झाड किती मोठं झालंय. त्यानंतर म्हटलं लगेच देवपूजा पण करून घ्यावी. मग इकडे देवपूजा पण केली. आणि इकडे बघू शकता श्रीजाचं काय चाललंय. मी तिला विचारली तू कुठं चालली, तर ती म्हणते मामाच्या लग्नाला चालली. आता काय माहीत कोणत्या मामाचं लग्न आहे. ज्यांचे लग्न व्हायचे आहे ते काही मनावर घेत नाही, पण माझी पोरगी तर मात्र इकडे बॅग वगैरे भरून रेडी झाली होती मामाच्या लग्नाला जायला. असो, त्यानंतर मला इकडे तूप बनवायचं होतं. 8 दिवसाची मलाई फ्रीजमध्ये होती, तर म्हटलं आज तूप बनवून घ्यावं. त्यासाठीच इकडे छान असा लोण्याचा गोळा काढून घेतला मिक्सरमधून. मग लगेच एका पातेल्यामध्ये हा लोण्याचा गोळा टाकला आणि गॅसवरती तूप बनायला ठेवलं. आता तूप बनायला तर टाईमच लागते, तर अशा पद्धतीने मस्त असा छान तूप पण तयार झाला. एका बरणीमध्ये ते स्टोअर पण करून ठेवलं. त्यानंतर संध्याकाळी श्रीजाच्या पप्पांना उद्याच्या गुढीपाडव्याचं पूजेचं सामान घ्यायला पाठवली होती, तर त्यांनी तेच इकडं आणलं होतं. सोबतच पाणीपुरी पण आणली होती. आणि जो सामान आणला होता पूजेसाठी तो इकडे बघत होती. आणि घरामध्ये गुढीला नेसवायला एकही साडी नव्हती, तर मग मी त्यांना म्हणाली होती की एखादी हलक्यातली साडी पण आणा. तर त्यांनी हलक्यातली नाही तर भारीतली साडी आणली होती. त्याच्यावरूनच श्रीजाचं पप्पा आणि माझं थोडं वाद पण झालं. पण काही असो, साडी छान आहे, मला पण खूप जास्त आवडली, पण एवढी भारीतली नको होती. त्यानंतर मस्त अशी श्रीजासोबत पाणीपुरी पण एन्जॉय केली. मी पाणीपुरीच्या ठेल्यावर जाऊ शकत नाही, पण पाणीपुरी माझ्याजवळ येऊ शकते. मस्त अशी पाणीपुरी एन्जॉय केली. चला मग व्हिडिओ इथंच एंड करते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, मला फॉलो करा. परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.